श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपल्या भेटीला आले आहेत रत्नागिरीतले एक ज्येष्ठ पक्षी निरीक्षक ॲडव्होकेट प्रसाद गोखले सर. गोखले सर नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये नमस्कार. आपलं स्वागत. धन्यवाद. सर आम्हाला सांगा की हा तुमचा जो पक्षी निरीक्षणाचा प्रवास आहे हं. ह्याची सुरुवात कशी झाली? खरं म्हटलं तर माझ्या हातात कॅमेरा 2010-12 पासून होता. हं. मी काय रंगीबेरंगी काही दिसलं हं. की त्याचं निरीक्षण नोंद करत असे किंवा फोटो काढून ठेवत असे. पण त्या पक्ष्यांचं आयडेंटिफिकेशन कसं करायचं, काय करायचं ह्याला मला त्याची तशी माहिती नव्हती. पण इंटरनेट युगात प्रवेश केल्यानंतर इंटरनेटवरनं माहिती काढताना, माहिती बघताना त्याच्यामधून कळत गेलं की पक्ष्या कशी ओळखावा, पक्षी कुठच्या प्रकारचे असतात, हं. त्यांचे वेगवेगळे अधिवास कोणते, ते आपण प्रत्येक अधिवासात पक्षी कोणत्या प्रकारचे असतात हे समजत गेलं. आणि त्याच्या निरीक्षणावरनं वगैरे इंटरनेटच्या मदतीने, काही पुस्तकांच्या मदतीने हं. पुढे समजत गेलं की कुठचा पक्षी याला काय म्हणतात, कसं असतं, तो आपल्याकडे स्थलांतरित होऊन आलेला आहे की इथला राहणार आहे, हे हळूहळू आम्हाला समजत गेलं त्याच्यामधून. आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंदाजे किती प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात? साधारण रत्नागिरीमध्ये आपल्याला 300 ते 350 प्रकारचे पक्षी आपल्याला दिसून येतात. पक्ष्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं किंवा त्याला काही पद्धत आहे का? पक्ष्यांचे वर्गीकरण म्हणजे मी एक स्थलांतरण या विषयात सांगतो. काही स्थानिक पक्षी असतात, काही स्थलांतरित पक्षी असतात आणि काही पक्षी भारतातूनच हवामान बदलामुळे कोकण पट्ट्या किंवा रत्नागिरीमध्ये येणारे काही पक्षी आहेत. असं तर आम्ही वर्गीकरण करतो. त्याच्यानं पाणथळातले पक्षी वेगवेगळे असतात, सडे, कातळ सड्यांवरती सापडणारे पक्षी हे वेगवेगळे असतात, नदी नाले या संदर्भात किंवा बाजूला सापडणारे पक्षी हे वेगवेगळे असतात. पक्ष्यांचा अधिवास म्हणजे काय? अधिवास म्हणजे त्यांना पोषक वातावरण असलेलं ठिकाण. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कातळसडे, कातळसड्यांवरती आपल्याला सामान्यतः टिटवी प्रकारच्या प्रजातींसारखे पक्षी, गरुड म्हणजे शिकारी पक्षी आणि अन्य अशा प्रकारचे पक्षी आपल्याला तिथे आढळून येतात. आणि पाणथळ्याच्या ठिकाणी आपल्याला पाणकावळा असेल, काही प्रकारची बदकं असतील, बगळे असतील. सामान्यतः आपल्याला लोकांना बगळे माहीत आहेत. अशा प्रकारचे पक्षी पाणथळे जागा आढळून येतात. पक्ष्यांचं स्थलांतरण म्हणजे नेमकं काय हे जरा आम्हाला समजावून सांगा. स्थलांतरण म्हणजे पक्ष्यांची विणीचा हंगाम एका ठिकाणी असतो आणि विणीचा हंगाम संपल्यानंतर तिथल्या वातावरणातल्या बदलामुळे त्यांच्या पिल्लांसकट हे जागा बदलली जाते. उदाहरणार्थ युरोपातून येणारे पक्षी, तिथे विणीचा हंगाम असतो, तिथे थंडी वाढते. थंडी वाढल्यामुळे भक्ष्याचा किंवा त्यांच्या अन्नाचा त्यांच्यावरती काही परिणाम होऊ शकतो, तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्या कारणामुळे हे पक्षी थोडा त्यांच्यापेक्षा उष्ण किंवा दमट हवामान असलेल्या ठिकाणी म्हणजे भारतासारख्या ठिकाणी स्थलांतरित होऊन येतात. कोकणामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांच्या प्रजाती आहेत का? वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांच्या प्रजाती म्हणजे आपल्याकडे ओरिएंटल डॉर्क किंगफिशर, म्हणजे त्याला ब्लॅक बॅक्ड डॉर्क किंगफिशर म्हणतात. हा सगळ्यात छोटा प्रजाती आहे धीवर किंवा खंड्या पक्ष्यांमधली. त्याला जेवेल ऑफ कोकण वगैरे असं पण काही ठिकाणी म्हटलं जातं. ह्याचा विणीचा हंगाम साधारण पावसाळ्यात असतो. एप्रिलच्या दरम्यान आपल्याकडे तो येतो. काही जणांचं मत तो लंकेतून येतो, काही जणांचं मत तो दक्षिणेकडनं येतो. पण माझ्या अनुभवातून किंवा माझ्या पक्षी निरीक्षण करताना हा पक्षी माझ्या त्या कुठच्याही कालखंडात नदीकिनारी वगैरे मला आढळून आला आहे. त्याचे रंग इतके उठावदार असल्यामुळे तो पक्षी मला स्वतःला विशेष वाटतो. आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे काही टिटव्यांच्या प्रकारातले पक्षी म्हणजे सोशिएबल लॅपविंग, म्हणजे हा विशेष पक्षी आपल्याला साधारण 2022च्या दरम्यानी रत्नागिरी येथील चंपक मैदानात पक्षी निरीक्षणासाठी गेलेलो असताना आढळून आला. मी त्याच्या पुस्तकातून वगैरे त्याच्यातून शोध घेतला, पण त्याचं कधी आपल्याला ते रेकॉर्ड महाराष्ट्रात सध्या तरी कुठे दिसलं नव्हतं. नंतर मला समजलं की तो दुसऱ्यांदा त्याचंही माझ्याकडून नोंद झाली आहे असं मला समजलं. त्याच्यानंतर माळरानावरतीच वैशिष्ट्यपूर्ण पक्षी म्हणून सांगतो लेसर फ्लोरिकन, कारण त्याचा विणीचा हंगाम राजस्थान वगैरे या बाजूला असतो, पण तो आंध्र प्रदेश वगैरे या साईडनी मान्सूनच्या काळात
परत त्याच्या ब्रीडिंग ग्राउंडवरती जातो. हं. गेल्या वर्षी मे महिन्यात पाऊस लवकर आला असल्यामुळे काय मला माहीत नाही. रत्नागिरीत माझ्या मते मीच पहिल्यांदा तो पक्षी बघितला. त्याला तणमूर असं म्हणतात. हं, हं. त्याची संख्या जवळजवळ भारतामध्ये 700 वगैरे पक्षी आहेत हं. आणि तसा तो धोकादायक यादीमध्ये समाविष्ट आहे. असा तो वैशिष्ट्यपूर्ण पक्षी म्हणायला आपल्याला हरकत नाही की जो कोकणात आपल्याला आढळून आला. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंगफिशर म्हणजे खंड्याच्या वेगवेगळ्या प्रजाती हो. आढळतात. हो, तर त्याविषयी आम्हाला थोडी माहिती द्या. आपल्या इथे साधारण 7-8 प्रकारचे खंड्या आढळून येतात. हं. त्याच्यामध्ये मी म्हटलं मान्सूनमध्ये जास्त ॲक्टिव्ह असणारा ब्लॅकबॅक डॉर्क किंगफिशर किंवा तो ओरिएंटल डॉर्क किंगफिशर, हं. त्याला मराठीमध्ये टिबोटी खंड्या म्हणतात. त्याच्यानंतर आपल्या इथे स्थानिक असलेला आणि दिसायला सुंदर असलेला अजून एक खंड्या आहे, तो म्हणजे नीलकर्णी खंड्या किंवा ब्ल्यू हेड किंगफिशर. त्याच्यानंतर आपल्या इकडे कॉमन किंगफिशर हं. हा नदीकाठी वगैरे सामान्यतः आपल्याला खाडी किनारी नदीपट्ट्यात आपल्याला दिसून येतो. टॉर्कबिल किंगफिशर हा आकाराने ह्या सगळ्या किंगफिशरमध्ये आकाराने मोठा असलेला किंगफिशर आपल्याला आढळून येतो. आणि मोस्ट ऑफ द प्रॉबेबली ह्या सगळ्यांचे विणीचे हंगाम हे मान्सून किंवा मान्सूनच्या आधी. त्याच्यानंतर व्हाईट थ्रोटेड जो आपल्या तारांवरती वगैरे निळा पट्टा असलेला, लाल चोच असलेला जो खंड्याचा आपल्या सर्वसामान्य माणसांना माहीत असावा, कारण बऱ्याच ठिकाणी तो धिवर किंवा खंड्या नावाने ओळखला जातो. त्याच्यानंतर आपल्या इकडे ब्लॅक कॅप किंगफिशर नावाचा पक्षी आढळून आला. त्याच्या नोंदी जुन्या रेकॉर्डला आहेत, पण आपल्याकडे तसा तो कमी प्रमाणात दिसतो, पण आहे, त्याची नोंद आहे आपल्याकडे. असे 7-8 प्रकारचे खंडे आपल्याकडे आहेत. आणि या खंड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते मान्सूनमध्ये घरटं करताना सर्वसामान्य माणसाला काय वाटतं, घरटं म्हणजे काठे जमवले आहेत, काहीतरी वेगळं मटेरियल जमवलं, काय सुगरण वगैरे कसे बांधते, तर तसे यांची घरटी नसतात. मातीमध्ये ते होल पाडतात. थोडक्यात आपल्याला बीड पाडतात आणि बीड पाडून त्याच्यामध्ये ते घरटं तयार करतात. हे याचं ओरिएंटल डॉर्क किंगफिशर, ब्ल्यू हेड किंगफिशर, त्याच्यानंतर स्टॉर्कबिल किंगफिशर आणि स्टॉर्कबिल किंगफिशर झाडामध्ये सुद्धा. रत्नागिरीमधला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पक्षी म्हणजे हॉर्नबिल किंवा धनेश. या पक्षाबद्दल आम्हाला तुम्ही काय सांगाल? धनेश पक्षाला सर्वसामान्यपणे आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे बोलीभाषेमध्ये गरुड पक्षी नावाने, पण गरुड प्रजाती आणि धनेश प्रजाती पूर्ण वेगळी आहे. जे हॉर्नबिल असतात त्यांना जंगलाचे शेतकरी पण म्हणतात, कारण ते आकाराने मोठमोठे असतात, मोठमोठ्या वृक्षांची ती फळं खातात आणि ते इकडून तिकडे प्रवास करताना त्यांच्या विष्ठेमधून काही बिया खाली टाकल्या जातात आणि त्याच्यातून कालांतराने बिया रुजून वृक्ष वाढवण्याची निर्मिती होते वृक्षांची त्यामधून. आणि त्याच्यामध्ये रत्नागिरीमध्ये आपल्या आढळून येणाऱ्या 4 प्रजाती आहेत. मलबार पाईड हॉर्नबिल, इंडियन ग्रे हॉर्नबिल, मलबार ग्रे हॉर्नबिल आणि ग्रेट हॉर्नबिल. ग्रेट हॉर्नबिलचं कन्झर्वेशनचं काम रत्नागिरीमध्ये खूप देवरुख वगैरे पट्ट्यात एका संस्थेमार्फत चालू आहे. आताच ग्रेट हॉर्नबिलला रत्नागिरी जिल्ह्याचा फ्लॅगशिप स्पीसीज म्हणून पण घोषित करण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही निशाचर पक्षीसुद्धा आढळतात, म्हणजे घुबड असेल त्यापैकी एक. तर अशा घुबडांचे कुठचे प्रकार आपल्याकडे आहेत? रत्नागिरीमध्ये सुद्धा आपल्याला नदी नाल्यांच्या ठिकाणी किंवा थोडा जंगल भाग आणि जिथे थोड्या बारमाही नद्या असतील, जिथे त्यांना घुबडांना भक्ष्य उपलब्ध असेल, अशा ठिकाणी घुबडा. शहरामध्ये दिसणारं म्हणजे आपल्याला बारनाऊल, म्हणजे पांढरा चेहरा असलेलं घुबड. बऱ्याच लोकांना ते माहिती असतं. शक्यतो ही घुबडं बारनाऊल उंदीर वगैरे खाऊन, झुरळं खाऊन किंवा असं कीटक खाऊन त्याचा उदरनिर्वाह करतं. रत्नागिरीत दिसणारी घुबडं म्हणजे ब्राऊन फिश आऊल, म्हणजे याला हुमण पण म्हणतात बोलीभाषेमध्ये. ब्राऊन वूड नावाची अजून एक प्रजाती आहे. तपकिरी वन घुबड वगैरे त्याचं मराठीत नाव आहे. ब्राऊन बुबुक म्हणजेच ब्राऊन हॉक आऊल. त्याच्यानंतर मोटल्ड वूड आऊल, जंगल आउलेट आणि स्पॉटेड आउलेट. जंगल आउलेट आणि स्पॉटेड आउलेट आकाराने लहान असतात, त्यामुळे त्यांना आउलेट म्हटलं जातं. आणि यांचा पण विणीचा हंगाम साधारण डिसेंबर महिन्यापासून सुरू होतो. उदाहरणार्थ ब्राऊन फिश आऊल, ब्राऊन वूड आऊल यांचा, आणि अगदी मे महिन्यापर्यंत पण यांचा
विणीचा हंगाम असू शकतो. आणि मुख्यत्वे यांचं ढोली शोधतात, ढोली पाडत नाहीत, या ढोली झाडात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या शोधतात. हं. त्याच्यामध्ये ती 1 किंवा 2 अंडी जनरली असतात. म्हणजे मी जास्तीत जास्त निरीक्षण ब्राऊन उडाऊलचा केलेलं आहे. हं. रत्नागिरीमध्ये काजरघाटीच्या आसपास एक जागा आहे. हं. तिथे मी गेली 7 ते 8 वर्ष यांचं निरीक्षण केलं आहे. हं. त्यामुळे मला आढळून आलं की काही सतत 2 ते 3 वर्ष गेल्या ते डिसेंबरमध्ये त्यांनी अंडी दिली ढोलीमध्ये. त्याच्यानंतर काही काळात मी असं निरीक्षण असं आहे की त्यांनी फेब्रुवारीमध्ये दिली होती. हं. काही वेळेला असं निरीक्षण आहे ते एप्रिलमध्ये अंडी दिली आणि पिल्लं मे महिन्यात बाहेर आली. हं. म्हणजे असा थोडा फरक असू शकतो यामध्ये. अच्छा. घुबडांमध्ये काही स्थलांतरित घुबडं आहेत का? आहेत. रत्नागिरीमध्ये मी स्थलांतरित घुबडं बघितली ते म्हणजे शॉर्ट इअर्ड आऊल. अच्छा. मग त्याचंसुद्धा ते आमच्याकडे कुठे नोंद मिळते ह्याची आमच्याकडे कुठेही नोंद नव्हती. हं. ते सुद्धा चंपक मैदानातच. म्हणजे चंपक मैदानात आजपर्यंत मला 101 पक्ष्यांच्या प्रजाती मी हं. काउंट केलेल्या आहेत तिथे. असंच पक्षी निरीक्षणासाठी फिरत असताना पावसाळ्यानंतर साधारण गवत वाढतं नवरात्राच्या दरम्यान वगैरे. आमचा ग्रुप आम्ही पक्षी निरीक्षणासाठी बाहेर पडलो होतो आणि मी साधारण म्हटलं आपल्या इथे काय शॉर्ट इअर्ड आऊल मिळायला करा हरकत नाही. म्हटलं का नाही, पुस्तकात कुठे नोंदी दिसत नाहीत. तर आमच्या पायाजवळनं झटकन ते घुबड उडून गेलं. हं. आणि नंतरच हे लक्षात आलं की तोच विषय चालू होता आणि नेमकं तेच घुबड आमच्यासमोरनं उडालं. हं. तो जो काय आनंद होता हं. तो आम्ही व्यक्त करू शकत नाही. लगेच आम्ही कॅमेऱ्यातून त्याचं फोटो काढले. त्यामुळे आमच्याकडे ते एक रेकॉर्ड तयार झालं की हां, आपल्या भागात सुद्धा शॉर्ट इअर्ड आऊल दिसतं. रत्नागिरीत अजून काही वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आहेत का? हो, येतात ना. आता पावसाळ्याचं आगमन व्हायच्या आधी रत्नागिरीमध्ये भारताच्या अन्य भागामधून एक इंडियन पिट्टा नावाचा पक्षी येतो. हं. त्याला नवरंग असं आपल्या मराठीमध्ये म्हणतात. हं. त्याच्या नवरंग म्हणण्याचं कारण म्हणजे आता मला जेवढे रंग आठवतात तेवढे मी सांगतो. त्या पक्षाने पिवळा, काळा, पांढरा, हिरवा, लाल, निळ्या रंगाच्या काही छटा आणि अजून अन्य काही असे रंग लिटरली त्याला तेवढे रंग असतात. हे रंगेबेरंगी आहे. आणि त्याचा विणीचा हंगाम आपला साधारण मे संपता पाऊस सुरू झाल्यावरती झाडांमध्ये तो बेचक्यांमध्ये काट्या गोळा करून तिथे तो घरटी तयार करतो. त्याच्यानंतर तो आपल्याकडे साधारण ऑक्टोबरपर्यंत आढळून येतो. त्याच्यानंतर आपल्याकडे दिसणारे पावसाळ्याच्या आधी येणारे पक्षी जे वर्षभरात आपल्याकडे दिसत नाही तसेच सांगतोय. जॅकोबिन कुकू म्हणजे चातक. हा प्रजननाच्या कालखंडामध्ये आपल्या रत्नागिरी पट्ट्यात दिसतो. त्याच्याबरोबरच गिरेबेलिड कुकू नावाचा एक पक्षी आहे. तोही आपल्याला पावसाळ्यातच रत्नागिरीमध्ये आढळून येतो. आणखीन वैशिष्ट्यपूर्ण पक्षी म्हणजे असे वेडा राघू वगैरे तुम्ही कधी ऐकलं असेल. वेडा राघू म्हणजे आपल्याकडे सर्वसामान्य एशियन ग्रीन बी इटर. तो आपल्या इथला स्थलांतरित नाही आहे, इथलाच राहणारा कायमस्वरूपी पक्षी आहे. त्याच्याच पक्षातल्या प्रजातींमधल्या ज्या स्थलांतरण करून येणाऱ्या रत्नागिरीमध्ये अशा ब्ल्यू टेल्ड बी इटर हा भारतामधलाच आहे, पण तो इथनं दक्षिणेकडे जात असताना आपल्याकडनं साधारण सप्टेंबरला जो पाऊस ओसरायची वेळ असते त्या दरम्यान साधारण आपल्याकडे येतो. त्याचं पण नोंदी मी माझं एकमेव ठिकाण चंपक मैदानाजवळ. तर तिथे मला भरपूरशा प्रजातीचं निरीक्षण करायची संधी मिळालेली आहे. तो हे असे फ्लॉकमध्ये येतात. बहुसंख्येने 50-50, 100-100 पक्षी एका फ्लॉकमध्ये असतात. आणि त्याच वेळेला आपल्या ते भिंगरी किंवा अशा वेगळ्या वेगळ्या अशा पक्षी किंवा छोटे छोटे कीटक हवेत उडणारे हवेत हे खातात आणि आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मागोमाग एक ब्ल्यू चिक बी इटर ह्यांच्याच प्रजातीमधला म्हणजे बी इटर या प्रजातीमधला एक पक्षी येतो. तो साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्या रत्नागिरी पट्ट्यात दिसतो. त्याचं पण भक्ष्य चतुर, छोटे कीटक असं त्यांचं भक्ष्य आहे. आणि इथला रेसिडेंट पक्षी आहे तो एशियन ग्रीन बी इटर, ह्याला वेडा राघू म्हणतात. तो आपल्या इथे कायमस्वरूपी रत्नागिरीमध्येच असतो. आणि ह्याच्यातला एक वैशिष्ट्यपूर्ण पक्षी मागाशी सांगायचं राहिला बी इटरमधलाच. हातखांबामध्ये आमचे एक पक्षी मित्र राहतात, ओमकार मोघे म्हणून. तर त्यांच्या इथे त्यांना एक वेगळा पक्षी दिसून आला. त्याने आम्हाला फोटो पाठवल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तो ब्ल्यू बर्डेड बी इटर आहे. मग त्याने मला कळवलं की हा पक्षी आहे, पण माझ्या दुर्दैवाने तो मला दिसला नाही, पण त्याने तो छायाचित्रामध्ये टिपला होता, म्हणजे कॅमेऱ्यात
टिपला होता. त्यामुळे त्याची खात्री झाली की हा आपल्या भागात ब्ल्यूबर्डेड बीटरचं रेकॉर्ड झालं आहे. हं. त्याच्यानंतर अजून स्थलांतरित पक्ष्यांमध्ये गरुडांच्या प्रजातीमध्ये भरपूर गरुड आहेत. हं. ते जो 7 ते 8 प्रकारचे गरुड असतील त्यातला पहिला बुटेड ईगल. हं. हा पण युरोप खंडाच्या आसपासच प्रजनन करतो. हं. तो स्थलांतरण करून साधारण ऑक्टोबर ते जानेवारी फेब्रुवारीपर्यंत रत्नागिरी पट्ट्यात आपल्याला दिसतो. तोही म्हणजे परत तेच नाव घ्यावं लागतं चंपक मैदानातच. कारण विस्तीर्ण जागा शिल्लक असल्यामुळे हं. आणि कातळसाडा बऱ्यापैकी अजून हं. असल्यामुळे आपल्याला हे पक्षी दिसतात. आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे फाल्कन, गिधाड. ससाणा असे शिकारी पक्षी पण आपल्याला दिसतात. त्या ससाण्यामधला रेडनेक फाल्कन हा चंपक मैदान किंवा आजूबाजूला तो लोकलच पक्षी आहे, तो दिसून येतो. त्याच्यानंतर आपल्याला पेरिग्रीन फाल्कन. तर पेरिग्रीन फाल्कनमध्ये भारतीय उपखंडात असणारी प्रजाती ती म्हणजे शाहीन फाल्कन. ती शाहीन फाल्कन तो इथेच असतो. हं. आणि पेरिग्रीन फाल्कन हा बाहेरून येतो आपल्याकडे. हं. तो सुद्धा असाच ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर ग्रेटर स्पॉटेड ईगल नावाचा गरुडाची एक प्रजाती आहे. हं. तीही आपल्या इकडे चंपक मैदानात दिसून येते. बोनेलीज ईगल हा भारतीय आहे, तो आपल्याकडे दिसतो. इंडियन स्पॉटेड ईगल नावाचा एक गरुड येतो. शॉर्ट-टोर स्नेक ईगल नावाचा एक गरुड पक्षी म्हणजे गरुडामधली एक प्रजाती येते. आणि रत्नागिरीमध्ये कायमस्वरूपी वास्तव्याला असलेले पक्षी म्हणजे चेंजेबल हॉक ईगल आणि क्रेस्टेड सर्पंट ईगल यांची. आणि सगळ्या गरुडांची मुख्यत्वे अन्न ही छोटे छोटे मॅमल्स, साप वगैरे अशा प्रजाती असतात. आणि त्या विपुल प्रमाणात तिथे असल्यामुळे त्या कातळसाड्यावरती येत असावे तिथे रत्नागिरी. वैशिष्ट्यपूर्ण पक्षी म्हणजे स्थलांतरित पक्ष्यांमधला एक अमूर फाल्कनची एक थोडक्यात माहिती देतो. अमूर ससाणा हा काही हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतामध्ये येतो. त्याचा अमूर ससाण्याचा विणीचा हंगाम सायबेरिया, चीन, मंगोलिया वगैरे या देशामध्ये आहे. ऑक्टोबरच्या दरम्यान मोठ्या संख्येने भारतामध्ये नागालँड, मणिपूर या राज्यांमध्ये येतात. लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने तिथे हे पक्षी येतात. तिथे त्यांना वाळवी सदृश्य कीटक वगैरे भरपूर खायला मिळत असल्यामुळे तिथे ते त्यांची शिकार करतात, खातात. आणि त्याच्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास ते सुरू करतात. हा पुढचा प्रवास सुरू करताना ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर येतात. म्हणजे आपल्या आदिष्टी किंवा चंपक मैदानाच्या आसपास एक साधारण नोव्हेंबर महिन्यात हे आढळून येतात. आपल्या इकडनं तो काही हजारो किलोमीटरचा प्रवास करून रत्नागिरीत येतात. काही वेळेला ते फ्लॉकमध्ये दिसतात, काही वेळेला एखाद दुसरा पक्षी आपल्याला आढळून येतो. आणि ह्यावर्षी प्रथमतः म्हणजे तो शिकार अर्थात करत असणार, पण तो शिकार करून खात असतानाचा पहिल्यांदा यावर्षी मला फोटो मिळाला. त्याच्यामुळे तो नुसता पक्ष्याचा फोटो काढण्यापेक्षा तो शिकार करून खातोय हा फोटो काढण्यात किंवा त्याचं निरीक्षण करण्यात मला जरा जास्त आनंद झाला. हा पुढे अरबी समुद्र पार करून आफ्रिका खंडामध्ये जातो. एवढा हजारो मैलाचा किलोमीटरचा प्रवास करून. आणि नंतर परत तो त्याच्या राऊंडप्रमाणे परत प्रजननासाठी सायबेरिया, मंगोलिया या चीन ह्या भागाकडे मार्गक्रमण करतो. त्याच्यानंतर आपल्याकडे असाच एक स्थलांतरित पक्षी म्हणजे युरोपियन रोलर. आता युरोपियन रोलर हा नावाप्रमाणे युरोपातून वगैरे येतो, पण तो पॅसेज मायग्रंट आहे. पॅसेज मायग्रंट याचा अर्थ काय की तो थोडा वेळ स्टॉप घेतो भक्षकसाठी किंवा थांबण्यासाठी. नंतर थोडे दिवस, 1-2-4 दिवस थांबून तो निघून जातो. रत्नागिरीमध्ये कुठचे कुठचे पक्षी आढळतात या बाबतीत आत्ता आपण माहिती घेतली. आता जर आपल्याला पक्षी निरीक्षण करायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी काय आहेत? पक्षी निरीक्षणासाठी तर माझं मत असं वैयक्तिक असं आहे की फार मोठा पक्षी निरीक्षणासाठी शक्यतो ग्रुप नेऊ नये. का? त्याचं कारण म्हणजे असल्यास काय प्रॉब्लेम नाही, पण गडबड गोंधळ होतो, गप्पा मारल्या जातात. आपल्याला जे निरीक्षण म्हणून करायचं आहे की पक्ष्यांच्या नोंदी घ्यायच्या आहेत, त्याच्यामधून आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. कदाचित पक्षी तिथून निघून जाऊ शकतो आवाजा किंवा अधिक गोंगाटामुळे. असं असण्याची शक्यता जास्त असते. कॅमेरा असेल तर उत्तम. पूर्वी कॅमेऱ्याची साधन फार नव्हती, पण आता आपल्याकडे टेक्नॉलॉजी बदलली आहे, दुर्बिणी आल्या आहेत, कॅमेरा आल्या आहेत. कॅमेऱ्याचा फायदा असा होतो की त्या नोंदी आपल्या टिपल्या जातात किंवा त्याचा फोटो काढता येतो आपल्याला. म्हणजे समजा एखादी दुर्मिळ प्रजाती असेल तर आपण अन्य पक्षी निरीक्षकांच्या साहाय्याने किंवा आपण त्याचा ID करू शकतो किंवा इंटरनेटवरनं त्याची माहिती घेऊ शकतो.
कारण त्याचे आपल्याकडे पक्ष्याचा प्रत्यक्ष फोटो असतो किंवा व्हिडिओ असतो. आणि पक्षी निरीक्षणासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे बाजारामध्ये वेगवेगळी पुस्तकं देखील आहेत. त्याच्यात पक्ष्यांचे ओळख, त्यांचे रंग, त्यांचे आकार याची सगळी माहिती असते. तेव्हा आपण काढलेला फोटो आपण त्या पुस्तकांमध्ये बघून तुलना करून तो नक्की पक्षी कोणता आहे हे आपण त्याच्यात बघू शकतो किंवा ते कन्फर्म करू शकतो की हा पक्षी हाच आहे. किंवा इंटरनेटचं एक साधन पण आहे. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आणि पक्ष्यांचे अधिवास टिकवून ठेवण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? आता हा मोठा गहन प्रश्न आहे. म्हणजे शहरीकरण वाढत चाललेलं आहे, औद्योगिकरण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे सगळ्याचा ताळमेळ राखणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे किंवा आपल्या काही फळबागा त्याच्या डेव्हलप करण्यासाठी जे वृक्ष आहेत अन्य जे जुने पुराणे ते तोडून तिथे एकाच प्रकारची लागवड केली जात आहे. त्या वृक्षांची विविधता पण त्याच्यातून नष्ट होत चाललेली आहे. त्यामुळे हे टिकवणं गरजेचं आहे की त्याच्यातून प्रबोधन होऊन हे टिकवण्यासाठी काही सहाय्य करतात. म्हणजे लोकांमध्ये जनजागृती करून वृक्षतोड थांबवण्यासाठी जनजागृती करणं फार महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे. थोडक्यात म्हणजे एखादं झाड आपल्यासाठी निरुपयोगी आहे असं आपल्याला वाटलं तर ते निसर्गातल्या इतर Yes, घटकांसाठी बरोबर. अत्यावश्यक असतं. खरं आहे. त्याच्यामुळे ही झाडं तोडताना आपण नक्की विचार केला पाहिजे आणि ती झाडं तोडण्यापासून स्वतःला परावृत्त केलं पाहिजे. खरं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. घुबडांबरोबरच रातवा हा सुद्धा एक निशाचर पक्षी आपल्याकडे आढळतो. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला. रत्नागिरीमध्ये कातळ साड्यांवरती सवाना नाईट जार, जंगल नाईट जार आणि जेरडॉन्स नाईट जार असे 3 प्रकारचे रत्नागिरीमध्ये आढळणारे निशाचर पक्षी आहेत. हे सकाळच्या वेळेत इतके कॅम्युफ्लेज होऊन झाडात किंवा कुठे कातळावरती सड्यावर बसलेले असतात, आपल्याला ते समजून येत नाही. जेव्हा आपण तिथे चालतो आणि आपण समजा त्याच्या मार्गात तरच तो उडून तिथून जातो ते आपल्याला समजतं की ते रातो आहे. साधारण संध्याकाळच्या वेळेमध्ये यांच्या आवाजावरनं आम्हाला लक्षात येतं. आता त्यांचे आवाज आम्हाला पक्षी निरीक्षण करताना आता ते पाठ झालेत किंवा ते लक्षात राहिलेत. त्यामुळे आम्हाला ते समजतं की आता हा इथे रातवा आहे, जेरडॉन्स रातवा आहे की जंगल रातवा आहे की सवाना रातवा आहे. त्यामुळे आम्हाला अभ्यासाने किंवा सवयीमुळे आम्हाला आता ते समजलं. आणि ह्यांची घरटीसुद्धा रातव्यांची उदाहरणार्थ जंगल नाईट जार आपण घेऊया. कातळ साड्यांवरती ओपन जागेतच ही गंडी घालतात. जसं टिटवीची अंडीसुद्धा हे कातळ साड्यांवरतीच असतात. म्हणून मी म्हणतो की वाढत्या शहरीकरणामुळे कातळ साडे जे चाललेत, जे आपल्याला कातळ किंवा काही निरुपयोगी वाटतात पण ते पक्ष्यांसाठी तो महत्त्वाचा अधिवास ठरतो. हा मुद्दा एक ठळकपणे ते घेण्यासारखा आहे की आपण शहरीकरणामुळे त्यांचा अधिवास आपण नष्ट करत चाललो आहोत. ह्याची कुठेतरी सांगड घातली गेली पाहिजे. कारण आपण शहरीकरण तर थांबवू शकत नाही, पण ह्याचा कुठेतरी माणसाने भान राखून त्याच्याबद्दल काहीतरी योग्य तो विचार केला पाहिजे ते टिकवण्यासाठी. सर, रत्नागिरीतल्या पक्षी विश्वातल्या विविधतेबद्दल आपण इतकी विस्तृत माहिती आम्हाला दिली आहेत की हे आपला हा जो प्रवास आहे, आपली ही जी मुलाखत आहे ही थांबूच नये असं आम्हाला वाटतंय. पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आज आपल्याला इथं थांबणं आवश्यक आहे. आज रत्नागिरीतल्या पक्ष्यांबद्दल प्रसाद गोखले सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. त्याबद्दल मी त्यांचे आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे आभार मानतो. धन्यवाद गोखले सर, आपण इथे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिलीत. तुम्ही आम्हाला संधी दिल्याबद्दल बरं वाटलं. याबरोबरच इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपला निरोप घेतो. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य